दृष्टी फाउंडेशनची स्थापना 2009 साली मिसेस रेशमी निकित आणि मिसेस गौरी रमेश यांनी केली। ही संस्था विशेष गरज असलेल्या मुलांसाठी काम करते। यांचा उद्देश मुलांना चांगले आणि सर्वांगीण शिक्षण देणे आहे। शैक्षणिक कार्यक्रम, ऑक्युपेशनल आणि फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, लहान मुलांसाठी अर्ली इंटरव्हेन्शन, अतिरिक्त शिकवणी, क्रीडा उपक्रम, शैक्षणिक सहली, व्यावसायिक प्रशिक्षण, जीवन कौशल्य प्रशिक्षण तसेच आमची समर्पित टीम विशेष शिक्षक, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, मानसशास्त्रज्ञ आणि क्रीडा प्रशिक्षकांनी बनलेली आहे। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कला, हस्तकला, नृत्य, संगीत आणि मातीशिल्प यांसारखे विविध उपक्रमही घेतो। आज आमच्या शाळेत ऑटिझम जागरूकता दिन साजरा केला जात आहे। या निमित्ताने आमच्यासाठी आशाताई मराठे यांची भेट खूप आनंददायी ठरली। त्यांनी विद्यार्थ्यांशी आणि शिक्षकांशी संवाद साधला, शाळेची पाहणी केली आणि आम्ही विद्यार्थ्यांना देत असलेल्या विविध सुविधा पाहिल्या। त्यांनी आम्ही करत असलेल्या कामाचे कौतुक केले आणि शिक्षकांच्या मेहनतीचेही अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहन दिले। आर्ट लर्निंग स्कूलच्या वतीने आज ओटिझम दिवस साजरा करण्यात आलेला आहे। तर इथे मी पाहिलं तर 3 वर्षापासून ते 30 वर्षापर्यंतची मुलं इथे शिकायला येतात। इथे त्यांच्यासाठी फिजिओथेरपी आहे, शिक्षक आहे, 2 मुलांमध्ये 1 शिक्षिका असं ह्यांनी इथे नेमलेलं आहे। कारण ह्या मुलांबरोबर राहणं, ह्यांना शिकवणं, ह्यांना बोलायला, ह्यांना जगामध्ये कसं वावरता यायला आलं पाहिजे, तर हे सर्व ह्या शाळेमधून शिकवलं जातं। तर मी त्यांचे खूप मनापासून आभार मानते की ह्या मुलांबरोबर आपण राहताना ते मध्येच मोठ्याने किंचळतात किंवा अंगावर येतात, अशा प्रकारची ही मुलं असतात। परंतु ही स्कूल ह्यांच्यासाठी हे प्रयत्न करून आज तिथे 50 ते 6 म्हणजे 3 शाळा आहेत त्यांच्या आणि 3 ठिकाणी हे मुलांना शिकवतात। तर त्यांचे मी खूप खूप मनापासून आभार मानते। आणि मला भविष्यामध्ये ह्यांच्या शाळेसाठी काय करता येईल, मी महिला बालकल्याण सदस्यवर आहे, तर त्यांच्या काहीतरी मागण्या असतील त्या मी मांडायचा नक्की प्रयत्न करेल। कारण अशा मुलांनासुद्धा आपण शिकवण्यासाठी बांधील आहोत। कारण त्यांना जर आपण पुढे घेऊन गेलो तरच ही मुलं त्यांच्या पायावर उभे राहतील। कारण इथे आता मी बघितलं वरती 2-3 माळ्यापर्यंत त्यांचे स्कूल आहेत, त्याच्यामध्ये त्यांना फिजिओथेरपीचं पण सुद्धा शिक्षण देत आहेत। म्हणजे फिजिओथेरपी केल्यानंतर त्यांचा आवाज, त्यांना शांत करणं, एखाद्या मुलांमध्ये खूप मोठा ॲग्रेसिव्हपणा असतो तर त्याला कसं कमी करता येईल अशा। आणि त्यांच्या आता मी बघितलं तर पायऱ्यावर चढताना त्यांचे नंबर आहेत, तर त्या नंबरवर नंबर 1, 2, 3 मग ते पायऱ्या चढताना ते मुलं तसे नंबर करून शिकतात की काउंट पण होतं आणि त्या मुलांचं शिक्षण पण होतं। तर अशा प्रकारे चांगलं हे लिटिल स्कूल चांगल्या प्रकारे ह्या मुलांना शिकवत आहे, तर त्यांना खूप खूप शुभेच्छा देते। हॅलो, माझं नाव गौरी रमेश आहे। मी इकडे लिटिल हार्ट्स लर्निंग सेंटरच्या डायरेक्टर आहे। आम्ही 2 डायरेक्टर आहोत, रश्मी मॅडम, रश्मी निकित आणि मी। आणि आम्ही दोघी एक पेरेंट आहे ऑटिझम ॲडल्टचं। आणि वर्षापूर्वी 2009मध्ये आमचं मुलांना काय एज्युकेशन इन्स्टिट्यूशनचं ॲक्सेस नव्हतं। कुठे आमचं मुलं शिक्षण करणार, काय सगळीकडे रिजेक्शन होतं। आणि आमच्यामध्ये असं होतं की असं ले मुलं आहे आणि ते लोकांचं प्लॅटफॉर्म एक आम्हाला क्रिएट करायचं होतं। दॅट इज हाऊ लिटिल हार्ट्स वॉज बॉर्न। 2009मध्ये आम्ही इकडे आलो। 8 लोकेशन्स आजपर्यंत आहे। 17 इयर्सच्या जर्नीमध्ये आम्ही 100 स्क्वेअर फीटमध्ये सुरू केलो। 4 मुलावर स्टार्टिंग विथ 4 चिल्ड्रन। आणि आता आमच्याकडे 60 स्टुडंट्स आहे, एज 3 to 30 इयर्स। आणि आज ऑटिझम डे आहे आणि बेसिकली पूरा महिना, एप्रिल महिना ऑटिझम अवेअरनेस मंथ आहे। ऑटिझम म्हणजे हे मुलं वेगळं असतात, न्यूरोलॉजिकली वेगळं असतात, दिसायला नॉर्मल आहे आणि चॅलेंज त्याचे कम्युनिकेशन आहे आणि सोच आहे। ते वेगळं प्रकाराने विचार करतात, ते आम्हाला समजून घ्यायचं आहे। माझा मुलगा रामनाथ 30 इयर्स आहे आज आणि तो इंडिपेंडेंट आहे, ग्रॅज्युएट आहे आणि तो गिफ्टेड आहे। आम्ही स्पेशल सांगताना बरं गिफ्टेड सांगितलं तर लोकांचा ते जे सोच आहे ते मला आय वॉन्ट टू ब्रिंग अ चेंज। आणि दिस इज अ अर्नेस्ट रिक्वेस्ट, असं तुम्ही मुलांना बघितलं तर आमच्याकडे पाठवा। आणि आमचं वेबसाईट आहे आणि आमचं 2 लोकेशन आहे, अतुर पार्क आणि स्वस्तिक पार्क। इकडे जे अतुर पार्क चेंबूरमध्ये आहे 3 to 15 इयर्स आहे आणि स्वस्तिक पार्क
तिकडे 16 to 30 हे जे मुलं मोठं होतात ते लोकांना एज्युकेशनचे ॲक्सेस नसतं. त्यामुळे आम्ही ट्रेनिंग देतो, प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग, कम्युनिकेशन सगळं आम्ही एक रूफमध्ये शिकवतो आणि द गोल इज एम्प्लॉयमेंट. सो थँक्यू व्हेरी मच. अँड तुमचं मदत पाहिजे. जो लोक हे व्हिडिओ बघतात प्लीज अप्रोच अस अँड प्लीज हेल्प अस. कारण जे आमचं लाँग टर्म विजन आहे ते आमचं एक मोठं बिल्डिंग जिथे शिक्षण होऊ शकतं आणि राहण्याच्या सुविधा रेसिडेन्शियल स्कूल ते आमचं गोल आहे. आणि तुमच्याशिवाय जे लोक बघतात प्लीज शेअर दिस इन्फॉर्मेशन विथ अदर्स आणि प्लीज हेल्प द चिल्ड्रन विथ ऑटिझम ग्रो विथ डिग्निटी. थँक्यू. आज आपण ऑटिझम अवेअरनेस दिवस साजरा करत आहोत. ऑटिझम म्हणजे काय हे बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे. ऑटिझम ही एक डेव्हलपमेंटल अवस्था आहे ज्याच्यामध्ये मुलांच्या बिहेवियर, कम्युनिकेशन स्किल्स आणि सोशल स्किल्सवर परिणाम झालेला असतो. ते आपल्यापेक्षा थोडे वेगळे असतात, पण त्यांना समजून घेऊन, त्यांना स्वीकारून, त्यांच्यावर वेगळ्या पद्धतीने शिक्षण दिले तर त्यांच्यामध्ये खरंच भरपूर परिणाम दिसून येतो. त्याचबरोबर मला अजून एक गोष्ट सांगायची आहे की जर लोकांना ऑटिझमबद्दल कल्पना आली, ऑटिझमबद्दल माहिती असेल तर आपण मुलांना अर्ली इंटरव्हेन्शन देऊ शकतो. जेवढ्या लवकर आपण त्यांना शिक्षण देऊ शकतो तेवढ्या लवकर त्यांच्यामध्ये चांगले परिणाम दिसून येतात. तर हेच मला सांगायचं आहे की ऑटिझम अवेअरनेस दिवस आहे आणि सगळ्याच म्हणजे खूप लोकांना ऑटिझम काय आहे हे समजणे खूप गरजेचे आहे. मैं रश्मि निखित, फाउंडर डायरेक्टर लिटिल हार्ट्स लर्निंग सेंटर. आज हमारे स्कूल में ऑटिज़म अवेयरनेस डे के उपलक्ष्य हम लोग ने बहुत सारे कार्यक्रम ऑर्गेनाइज़ किए हैं हमारे बच्चों के लिए. लिटिल हार्ट्स में 70 to 80% जो बच्चे हैं ऑटिज़म के बच्चे हैं. तो उनके लिए हमारा जो प्रोग्राम है ऑटिज़म इंटरवेंशन प्रोग्राम, उसमें हम लोग बच्चों को फिजियोथेरेपी, ऑक्यूपेशनल थेरेपी, ABA थेरेपी, तो ये सारे कार्यक्रम उनके लिए हम लोग प्रोवाइड करते हैं सो दैट वो बच्चों, और ये प्रोग्राम के वजह से बच्चों में काफ़ी इम्प्रूवमेंट हमने देखा है. तो आज हमारे लिए बहुत स्पेशल डे है. हमने ये वेरियस एक्टिविटीज़ बच्चों के लिए ऑर्गेनाइज़ किया है जहाँ पे हर एक रूम में एक अलग अलग एक्टिविटीज़ हमने बच्चों के लिए प्लान किया है. जैसे एक रूम में आप देखोगे सेंसरी एक्टिविटी है. यहाँ बाहर हमने बच्चों के लिए मेसी डे रखा है जहाँ पे डिफरेंट टेक्सचर्स हम लोग बच्चों को देते हैं सो दैट वो एक्सप्लोर करें. बिकॉज़ ये सारी एक्टिविटीज़ बहुत कामिंग और बहुत बच्चों को बहुत शांत करता है. एंड देन फिर उसके बाद बच्चे दूसरी एक्टिविटीज़ जैसे पढ़ाई होगा या फिर और कुछ एक्टिविटीज़ होता है, जब उसके लिए बैठते हैं तो बच्चे वो चीज़ों को अच्छी तरह समझ सकते हैं. तो हमारे स्कूल में अप्रोच यही है कि बच्चों को पहले जितना हो सके हम लोग उनको थेरेपी दें. एंड प्लस अगर बच्चा पढ़ाई कर सकता है तो हम लोग उसके लिए भी बच्चों को ट्रेन करते हैं. एंड प्लस जो बच्चों के एक्टिविटीज़ ऑफ डेली लिविंग होता है जैसे कि कपड़े पहनना, नहाना, ब्रश करना, ये सारी चीज़ों के ऊपर भी हम लोग बच्चों के ऊपर काम करते हैं. और सिर्फ स्कूल में नहीं बट हम लोग बच्चों पेरेंट्स को भी बुला के उनको भी ट्रेन करते हैं सो दैट ये बच्चे आगे जाके लाइफ में इंडिपेंडेंट हों. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.